80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि देश प्रथम या भावनेचा जागर करणाऱ्या भव्य तिरंगा पदयात्रेचे पनवेल शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते। भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पदयात्रेला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला। हातात तिरंगा ध्वज घेऊन हजारो नागरिक सहभागी झाल्याने संपूर्ण पनवेल शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले। विशेष म्हणजे पदयात्रेदरम्यान पावसाची संततधार सुरू होती, मात्र पावसाची पर्वा न करता युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उत्साहाने पदयात्रेत सहभागी झाले होते। देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सूचनेनुसार देशभरामध्ये सर्वत्र आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यापासून सर्वत्र तिरंगा यात्रा दरवर्षी या 9 ऑगस्ट पासून निघत असतात। अशा तिरंगा यात्रा देशभरामध्ये सुरू झाल्या आणि आपण पाहिलं की देशाचे उपराष्ट्रपती सुद्धा अंदमान निकोबार मध्ये गेले आणि हर घर तिरंगा या अभियानाची एका अर्थाने त्यांनी सुरुवात केली। आपल्याला कल्पना आहे की देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या देशाच्या आपल्या राष्ट्रध्वजाच्या विषयीच्या काही नियमांमध्ये शिथिलता आणून 13 तारीख, 14 तारीख, 15 तारीख या 3 दिवस देशामध्ये घरामध्ये तिरंगा लावला जाऊ शकतो या पद्धतीचे बदल हे केलेले होते आणि त्याला अनुसरूनच आपण पाहतोय देशभरामध्ये घरोघर तिरंगा गेली काही वर्ष लागत असतात। आज प्रत्येक नागरिकाला आमच्या घरावरती तिरंगा लागतो याचा अभिमान वाटतो। त्या देशाच्या कर्तृत्वाविषयी तर त्यांच्या मनामध्ये अभिमान आहेच आणि म्हणूनच असा हर घर तिरंगा अभियान सगळीकडे सुरू आहे, तिरंगा यात्रा सुरू आहे। याचाच एक भाग म्हणून आज पनवेल मध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं। मी माझ्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून आभार मानतो आणि याचबरोबर जे देशप्रेमी नागरिक आहेत जे या इतक्या भर पावसामध्ये देखील या अभियानामध्ये सहभागी झाले त्या नागरिकांचा आभार मानतो। विशेषत्वानं सर्व विद्यार्थी, आमच्या सर्व महिला भगिनी या सगळ्यांचाच मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सर्वांच्या या सक्रिय सहभागामुळे हे तिरंगा अभियान हे घराघरापर्यंत पोहोचेल। 15 तारखेला घरोघरी तिरंगा लागेल याचा मला विश्वास आहे। याच अभियानाच्या बरोबरीनं एक आपल्या मनामध्ये असलेली एक कुठे ना कुठेतरी जखम आहे, ती म्हणजे 47 साली झालेली फाळणी, की त्या फाळणीमुळे अनंत दुःख आपल्या या देशाच्या सीमारेषेवरच्या अनेकांना झेलावं लागलेलं आहे आणि त्याचीही आठवण आम्ही ठेवली पाहिजे। पुन्हा असा प्रसंग आमच्यावरती येता कामा नये यासाठी आम्ही सावध असलं पाहिजे आणि याच्यामुळे उद्याचा दिवस हा फाळणी दिवस, विभाजन विभीषिका दिवस म्हणून साजरा आम्ही करत असतो। पनवेल महापालिकेनं सुद्धा उद्या नाट्यगृहामध्ये सकाळी 10 वाजता कार्यक्रम आयोजित केलाय। संध्याकाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही विरूपाक्ष हॉल मध्ये प्रख्यात व्याख्याते डॉक्टर उदय निरगुडकर यांचा आम्ही या ठिकाणी व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे, ज्याला तरुणांनी हजर राहावं। कारण फाळणी ही फक्त देशाचीच होऊ शकते असं नाही, मनांच्या मध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक अलीकडच्या काळामध्ये केला गेलाय आणि त्यामुळे या संदर्भामध्ये बोलण्यासाठी म्हणून डॉक्टर उदय निरगुडकर येत आहेत। अशा विविधांगी कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्याचा परवाचा दिवस हा आजच्या दिवसाच्या बरोबरीनं सर्वत्र साजरा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सर्व देशप्रेमींना ज्यांना ज्यांना हा देश पुढे जावा असं वाटतं त्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं। आपल्या देशाचा तिरंगा आपल्या कर्तृत्वानं फडकत ठेवावा हे सगळ्यांना मी आवाहन करतो। आज मी सर्व नागरिक बंधू भगिनींना धन्यवाद देतो की अत्यंत उत्साहामध्ये भर पाऊस, धुवाधार पाऊस आपण ज्याला म्हणतो, त्या पावसामध्ये सुद्धा आपलं राष्ट्रभक्तीचं
प्रदर्शन आज सर्व पनवेलकरांनी बघितलेलं आहे. आज मोठ्या उत्साहाने सर्व नागरिक बंधू भगिनी विद्यार्थी या तिरंगा यात्रेमध्ये सामील झाले. मी खरोखरच राष्ट्रप्रथम या भावनेला महत्व देणाऱ्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर रॅली सुरू नव्हती झाली तेव्हा पाऊस नव्हता, पण मला वाटलेलं की पाऊस सुरू झाल्यावर थोडेसे नागरिक किंवा विद्यार्थी कमी होतील, परंतु जे प्रथम पासून जेवढे संख्या होती तेवढीच नागरिकांची संख्या ज्या तिथे रॅलीची सांगता झाली त्या तिथे सुद्धा सर्व बंधू भगिनी त्याच संख्येने होते. खरोखरच मनपूर्वक मी त्यांचे आभार मानतो. आपण पाहतोय काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यामुळे तिथे जी विकासाची गंगा सुरू झाली, त्यामुळे तिथले जे काश्मीरी स्थानिक नागरिक होते त्यांच्यामध्ये सुद्धा समाधानाचं वातावरण आहे. तशा ज्या आपण त्यांच्या प्रतिक्रिया गेल्या काही दिवसामध्ये आपण टीव्हीवर बघितलेल्या आहेत. त्यामुळे आपण सुखाने आज संपूर्ण जग होरपळताना संपूर्ण भारत देशामध्ये शांतता प्रस्थापित आहे. त्यामुळे खरोखरच मी या सर्व विषयाला माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो.